नमस्कार, मी मनाली. विजन चाळीसगाव 2029 या आमच्या कार्यक्रमात आपलं खूप मनापासून स्वागत. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात आपण असे अनेक तरुण चेहरे पाहिलेले आहेत ज्यांना एकतर राजकीय वारसा लाभलाय, घराणेशाही आहे, ते नेते किंवा आमदार खासदार म्हणून समोर आले. पण असेही काही त्याला अपवाद आहेत ज्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील त्यांनी अवघ्या वयाच्या 34व्या वर्षी आमदारकी निभावली आणि ती नुसती निभावली नाही तर जनाधार देखील मिळवलाय. भाजपचे लोकप्रिय आमदार श्री मंगेश चव्हाण यांच्याविषयी त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मंगेश चव्हाण हे नाव लौकिकास आलं किंवा हे नाव समोर आलं ते म्हणजे एकतर माननीय मंत्री महोदय भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे अगदी विश्वासू सहकारी म्हणून. आणि त्यामुळे चाळीसगावमधल्या सगळ्या त्यांच्या मतदार राजांनी सुद्धा त्यांच्यावर तितकाच विश्वास ठेवला. तुमचं खूप खूप स्वागत आणि सगळ्यात आधी तुम्हाला शुभेच्छा सुद्धा. निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, प्रचारामध्ये तुम्ही देखील खूप व्यस्त आहात, पण तरी देखील आज चाळीसगावमधल्या सगळ्या तुमच्या मतदारांना जाणून घ्यायचे सगळ्यात आधी की तुमच्या स्वप्नातला चाळीसगाव नेमका कसा आहे. राजकीय लोकांचं असं असतं की राजकारण आलं की मोठमोठे आश्वासनं द्यायची, अजेंडे काढायचे, जाहीरनामा, वचननामा, तेच घिसीपिटी शब्द की मी आरोग्यावर काम करेल, मी तरुणांसाठी काम करेल, मी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करेल, असे ठरलेले शब्द असतात. म्हणजे अगदी याच विधानसभा क्षेत्रात म्हटलं तर 2014ला एक आशेचा किरण दाखवण्यात आला. बरोबर. सगळे मित्र मिळून आम्हालाही तसं एक ज्याला म्हणतो की रे ऑफ होप्स तयार करण्यात आले आणि की आपण ह्या गावाला आता जणू काही एकदम मोठी संजीवनी देऊन बदलू, अशी आश्वासक भूमिका फक्त बोलण्यातून दाखवून कामाला सुरुवात करायची असं दाखवण्यात आलं. बेलगंगेच्या आंदोलनापासून तर गावात कसा बदल होईल असं 3D ज्याला म्हणतो की इमॅजिनरी, जे रिअलाइज कधी होणार नाही असं पिक्चर तयार करण्यात आलं, जे वस्तुस्थितीत कधीही उतरलं नाही. उलट माझ्या असं लक्षात आलं की आश्वासनं देणं, बोलणं, आता 2029चं तुम्ही मिशन आणि व्हिजन बोलताय. माझा वैयक्तिक जाहीरनामा की मी हे करेल, आपल्याला मी असं वचननामा देतो, यापेक्षा जी कामं पाईपलाईनमध्ये आहेत, अगदी जेवढी कामं मला करायची आहेत ते माझं ठरलंय. फोकस काम आहे, कमी वेळात ती संपवायची आहेत. मग ते शेतकऱ्यांचा पाण्यावरचा प्रश्न असेल, तरुणांचा प्रश्न असेल, रोजगारांचा प्रश्न असेल, स्पोर्ट्सच्या विषयावरचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, नगरविकास खात्याचे, शहराचे आणि ग्रामीणचे काही प्रश्न असतील, या सगळ्यांचं एकंदरीत एक रोडमॅप तयार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आजवर मी जाहीरपणे सांगितलं आणि ते काम झालं नाही असं माझ्या विरोधकांना सुद्धा सांगायला शब्द नाहीत. जे मी बोलतो ते करतो आणि जे बोलत नाही ते नक्की करतो, हे लोकांना माहिती आहे. निश्चितच. म्हणूनच तुमच्या विकास कामांविषयी तर आम्हाला जाणून घ्यायचंच आहे आज. पण आता विरोधकांचा उल्लेख केला म्हणून आवर्जून विचारते. एकेकाचे तुमचे सहकारी म्हणूयात, मित्र म्हणूयात, एकत्र तुम्ही या सगळ्या समाजकारणाला किंवा राजकारणाला सुरुवातही केली असेल आणि आज ते तुमच्या समोर विरोधक म्हणून उभे आहेत, ते म्हणजे उन्मेष पाटील. खरं तर उन्मेष पाटील आणि मी व्यवसायाच्या निमित्त एकत्र आलो. हो. तिथून त्यांना सगळ्या तरुणांना आम्हाला भावनिक साथ घातली की आपल्याला गाव बदलवायचं आहे. विरोधकांविषयी एक ज्याला म्हणतो की ठरवून स्ट्रॅटेजी प्लॅन करून की ते कसे चुकीचे आहेत हे वारंवार मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी तिथून त्या राजकारणाला असं चित्र निर्माण केलं की आपल्याला खूप मोठा बदल या शहरात, या गावात करायचा आहे. पण वस्तुस्थिती तशी कुठेही घडली नाही. 14 ते 19, 19 ते 24, अगदी मी तुम्हाला सांगतो की म्हणजे ते मित्र म्हणून सोबत राहिले ही वस्तुस्थिती आहे. पण आज असं आहे की त्यांच्यासोबत एकही मित्र राहिला नाही. त्याचं कारण असं आहे की ते जे बोलतात त्याचं ते पूर्णपणे उलट करतात. शब्द, कमिटमेंट, ह्या डिक्शनरीत सुद्धा त्यांचा शब्द कुठेही नाही. वारंवार रेटून बोलणे, खोटं बोलणे हा स्वभाव त्यांना खूप अडचणीचा ठरला. आता मतदारसंघात त्यांना कुठेही जनाधार राहिलेला नाही. सर्वसामान्य जनता त्यांच्या आश्वासन, त्यांचा बोलीवचनपणाला पूर्णपणे आता लक्षात घेऊन काम करते आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आणि माझ्या मैत्रीविषयी मला असं वाटतं की ते एक स्वप्न होतं, सकाळ झाली, ते स्वप्न संपलं.
विकास कामांचा उल्लेख तुम्ही करत होतात. या विकास कामांकडे आपण जाणारच आहोत, पण मुळात तुमच्या कार्याची सुरुवात ही समाजकारणानं झाली. मी जसं सुरुवातीलाच उल्लेख केला होता की अनेकांना राजकीय वारसा लाभतो किंवा घराणेशाही असते आणि मग ते पुढे आम्हाला राजकारणात सक्रिय झालेले पाहायला मिळतात. पण तुमच्या बाबतीत तसं घडलं नाही. तुम्ही अपवाद ठरलात या सगळ्याला आणि याची दखल थेट केंद्रापर्यंत घेण्यात आलेली आहे. अमित शहाने तुमच्या कार्याचं कौतुक देखील केलेलं आहे. राज्यातल्या मी जसं गिरीश महाजनांचा उल्लेख केला किंवा देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केला, ते देखील वारंवार तुमच्या कामाचा उल्लेख करत असतात, कौतुक करत असतात. तर राजकीय क्षेत्रात आपण यावं असं तुम्हाला का वाटलं? खरं तर माझा मूळचा स्वभाव हा उद्योजक म्हणून आहे. व्यवसाय करणं हा बेसिक नेचर होतं. परंतु 2014ला ज्या विचाराने आम्ही सगळे तरुण एकत्र आलो की आपण काहीतरी बदल घडू, तो बदल घडला नाही. खोटी आश्वासनं आणि त्याच्या विरुद्ध घडलेलं चित्र, वारंवार चुकीच्या पद्धतीने वागणं आणि त्यातनं मुळात संघटन कौशल्य हे माझा मूळचा स्वभाव. दुसरा एक आहे माणसं जोडणे. म्हणजे तुम्हाला सांगतो की मला क्वचित माणसं सोडून गेल्याचं उदाहरण असेल, क्वचित. पण तुम्हाला सांगतो की मी जोडलेली माणसं माझ्यासोबत आयुष्यभर राहतात. गेल्या 15-20 वर्षाचा माझा अनुभव आहे की शालेय जीवनापासून तर व्यावसायिक जीवनाचं तर आत्ताचं मी अगदी ज्याला म्हणतो की फार गोष्टी लक्षातही ठेवत नाही, कारण की मला खोटं बोलायला फार जमत नाही. आणि या सगळ्यातनं ही सगळी माणसं जोडत गेली आणि आजचा हा प्रवाह तुम्ही सगळ्या डोळ्यांनी पाहताय. नक्कीच. आणि त्याची प्रचिती आम्हाला खरं तर ज्यावेळेस तुम्ही खडसेंना पराभूत केलं. खरं तर मी खडसेंना नाही पराभूत केलं, त्यांच्या अहंकाराला पराभूत केलं. आमच्याकडे परिस्थिती अशी आहे की लोक विचारासोबत आहे, पार्टीसोबत आहेत, कमळासोबत आहे, ते कोणा व्यक्तीसोबत नाहीत. ते मलाही लागू आहे. वयाच्या 34व्या वर्षी तुम्हाला आमदार होण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करून दाखवणं हे तुमचं कौशल्य झालं. खरं तर प्रत्येकाचं कोणी ना कोणी गॉडफादर असतो. राजकारणामधलं जर तुमचा कोणी गॉडफादर जर मी विचारलं तर तुम्ही कोणाचा उल्लेख करा? बघा, एक तुम्हाला मी अगदी मनमोकळेपणाने सांगतो, 34व्या वर्षी संधी मिळाली. जे संधीचं सोनं तुम्ही म्हटलात हे फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. मी तुम्हाला फार सांगत नाही. माझा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. येणाऱ्या 10 वर्षात चाळीसगावचं नाव महाराष्ट्रात सगळ्यात अग्रेसर तालुक्यांमध्ये राहील. अशा पद्धतीने काम चालू झालं आहे की जिल्ह्याच्या सर्व सुविधा पहिल्या टप्प्यात आम्ही इथं आणतोय. पाण्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो की चाळीसगाव बदलतोय, इतिहास घडतोय हे तुम्हाला सांगितलं जाईल. मला राजकारणात जर भक्कम साथ कोणी दिली असेल तर सन्माननीय गिरीश महाजन साहेबांनी. त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला, ज्या परिस्थितीत साथ दिली, त्यावेळेस कदाचित मी डगमगलो होतो. आज इथपर्यंत पोहोचताना त्यांचं खूप मोठं योगदान माझ्या मागे आहे. ते बिलकुलही नाकारून चालणार नाही. विकास कामांचा उल्लेख आपण करत होतो. चाळीसगावमध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये तुम्ही केलेली विकास कामं, यावर तुमचे मतदार नागरिक खरंच समाधानी आहेत का? बघा, नेते खोटं बोलतात. डिपॉझिट जमा व्हायची वेळ आली तर नेता म्हणतो की मला लोक चांगलंच म्हणतात. हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही जरा बाहेर रिव्ह्यू घ्या, लोकांना विचारा जनतेचे परसेप्शन काय आहेत. ही वस्तुस्थिती आहे. मी काय साक्षात परमेश्वर जरी पृथ्वीवर इथं आला तरी तो 100% समाधान कोणाचंच करू शकत नाही. पण लोकांनी 2019ला जो विश्वास टाकला होता, दिवस रात्र एक केली, जनतेचा विश्वास सार्थक ठेवण्यासाठी बाजूपणाला लावली. त्याचं सकारात्मक चित्र प्रतिबिंब खाली आता उतरलं आहे. मला हा प्रश्न असं वाटतं की मी माझं स्वतःचं कौतुक करून घेण्यापेक्षा जरा तुम्ही लोकांना विचारलं तर अधिक योग्य होईल. पण या 5 वर्षांमध्ये तुम्ही जी केलेली विकास कामं असतील, मग अगदी जवळपास अनेक संकल्पना तुम्ही राबवल्या, अनेक योजना ज्या आहेत त्या चाळीसगावला दिलेल्या आहेत. तर हे सगळं जे तुम्ही जनतेसाठी केलेलं आहे तर त्याविषयी आम्हाला थोडं बघा. 3100 कोटीच्या प्रशासकीय मान्यता आणि बरेचसे 90% टेंडर संपलेले आहेत. त्यातला जवळजवळ 30%च्या वर अजून निधी खर्च झालेला नाही. आता ही कामं खऱ्या अर्थाने पुढच्या 5 वर्षात दिसायला सुरुवात होईल. आणि 3100 कोटी म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो, मी कधीच आकडेवारीचा खेळ करत नाही. सगळे आकडे, सगळे पुस्तकं, सगळी ज्याला म्हणतो की शासकीय माहिती विहित नमुन्यात माझ्याकडे आहे. विरोधक माझ्यावर आता विकास मुद्द्यावर चर्चा करत नाही, ते मुद्दा भरकटवत आहे.
मी विकासावर लढतोय, मी विकास मांडतोय आणि ते लोकांची दिशाभूल करताय. पण तरी मला माहिती आहे की मला विकास या मुद्द्याच्या बाहेर जायचं नाही. याच विकासामध्ये चाळीसगाव मधल्या रस्त्यांचा पूर्णपणे तुम्ही कायापालट करून दाखवला. मग काही चौक असेल त्या ठिकाणी अनेक सोयी सुविधा सुद्धा या चाळीसगावात आणलेल्या आहेत, त्याविषयी आम्हाला हे सविस्तर. तुमचं जे म्हणणं आहे की कायापालट झाला, हे 100% खरं नाही. बरं. चाळीसगावचे पूर्ण रस्ते झालेले नाहीत. चाळीसगावचा काही भाग, काही प्रमुख रस्ते झाले आहेत. येणाऱ्या 5 वर्षात चाळीसगावचे 70% तरी रस्ते पूर्ण. हे सत्य खरं तर खूप कमी जण बोलतात. नाही, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मला कधीही विचारा, सत्य हे सत्यच असतं. आणि राजकीय लोकांना अगरबत्त्या होऊन घ्यायला जास्त आवडतात. फार त्या भानगडीत मी पडत नाही. तुम्हाला सांगतो की शहराची रस्त्यांची दुरावस्था आहे. लोक अजून त्रासाला सामोरे जात आहे. मागच्या वेळेस नगरपालिका ज्या नेतृत्वाच्या ताब्यात दिली त्या नेतृत्वाने भ्रमनिराश केला. मागची 25-30 वर्ष नगरपालिकेत फार विकास कामं झाली नाहीत. त्याचा परिणाम सगळा लोड आता माझ्यावर आलेला आहे आणि लोकांच्या माझ्याकडनं खूप अपेक्षा वाढल्या आहेत. पण मी तरी तुम्हाला सांगतो, ह्या 5-7 वर्षात खूप चित्र बदललेलं असेल. म्हणजे तुम्ही विश्वास ठेवणार नाही. चाळीसगाव बघण्यासाठी आवर्जून काही लोक येतील की चाळीसगाव बघायला गेलं पाहिजे, कसं डेव्हलप झालंय. मॉडेल विकासाचं काय असतं याचं उदाहरण येणाऱ्या 10 वर्षात चाळीसगाव एक असेल. पुढचा माझा मुद्दाच हा होता, तो म्हणजे अनेक खरं तर या ठिकाणी ऐतिहासिक गोष्टी आहेत, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि ते आपण पुन्हा एकदा सगळ्यांसमोर आणणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्या दृष्टीने तुम्ही काही प्लॅन्स केलेत का? बघा, पर्यटन विषयावर पाटणादेवी एक मोठा विषय होता. त्यामध्ये गणित नगरीचं मागच्या काळात मोठं आश्वासन दिलं गेलं, त्याची वीटे रचली गेली नाही. आता मी त्यांना पर्यटन मधनं 20 करोड रुपये दिलेत आणि पर्यटन मध्ये मन्याड डॅमला 10 करोड रुपये बोटिंगसाठी दिलेत. पाटणा देवीला डेस्टिनी 2.0 म्हणून एक प्रोग्राम दिल्लीचा केंद्राचा होता पर्यटनचा. त्यामध्ये महाराष्ट्रातनं फक्त 2 प्रस्ताव गेले. त्यातला एक प्रस्ताव चाळीसगावचा होता. काही त्रुटींमुळे तो थांबला आणि एक योजना होती की रिजनल प्लॅनिंग मध्ये काही डेस्टिनेशन डेव्हलप करायची. बरोबर. त्यात मी चाळीसगावला 150 करोड रुपये मागितले. त्यातला प्रस्ताव चालू करायला सुरुवातही झाली. परंतु गिरीश महाजन साहेबांकडे पर्यटन खातं खूप नंतरच्या काळात आल्यामुळे तेवढा वेळ त्यांना मिळाला नाही. पण मी तुम्हाला सांगतो की फार सांगत नाही, पाटणा देवी, मन्याड डॅम इथले काही अजून पर्यटन स्थळे आहेत की किमूस आहेत. भास्कराचार्यांच्या विषयावरचं काही एक मोठं काम मला करता येईल असं आहे. मला असं वाटतं की पर्यटन या विषयावर मोठं काम पुढच्या 5-7 वर्षात मला उभं करायचं. महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही खरं तर महायुती सरकारनं आत्ता आणली, पण चाळीसगावचे हे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण म्हणजे तुम्ही स्वतः ही योजना गेल्या 3-4 वर्षांपूर्वीच आणलेली आहे. चाळीसगावमधल्या लाडक्या बहिणीला तुम्ही या आधीच खरं तर ओवाळणी दिलेली आहे. कसं झालं की कोविडच्या करोनाच्या काळात आशा सेविका, अंगणवाडी मदतनीस या सगळेजण अगदी जीवावर उदारून काम करत होते. बरोबर. आणि त्या वारंवार यायच्यात. 1-2 घटनाही घडल्यात परिवारामध्ये. आणि त्यांनी मला सांगितलं की दादा आम्ही अशा पद्धतीने काम करतोय, अगदी कोविडमध्ये कोणी लोक रस्त्यावर येत नाही, आम्ही येतोय. आणि मी भाऊबीज दरवर्षी बहिणींची करतो त्यांची. म्हणजे अगदी तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्यांना सक्का भावापेक्षा मी पक्का वाटतो. जर त्यांना अडचण आली त्या बहिणींना तर त्यांच्या डोळ्यासमोर नाव कुठलं असेल तर मंगेश चव्हाण. आणि हे राजकारणाच्या पलीकडचं नातं आहे. बरोबर. मी 1 ट्रेन न्यायचो, ह्या वर्षी 2 ट्रेन नेल्या होत्या. पंढरपूरची वारी आणि रायगडची वारी ह्या माझ्या आयुष्यातले 2 ठेवा आहेत. त्याचं कारण असं आहे की मी अगदी 4-5 वर्षाचा, 3-4 वर्षाचा असेल, अगदी तेव्हापासून आई वडिलांसोबत त्यांच्या खांद्यावर बसून, कडेवर बसून आई वडील मला घेऊन जायचे. तेव्हापासून तर मधली 2-4 वर्ष माझ्या करिअरची, उद्योगाची सोडली तर कधीही वारी माझ्या घरातली माझी चुकली नाही, आई वडिलांची चुकली नाही. पांडुरंगाची अशी कृपा आहे की वारीला कधी काळी ते कोणाकडनं तरी पैसे जमून जायचं किंवा आपल्याला वारीला जायचं मग 2 पैसे सांभाळून ठेवायचे. पंढरपूरची वारी गावातनं आम्ही चालू केली. हरिपाठ, सारीपाठ, अनेक कीर्तन सप्ताह करायचे. तिथून ती लहानपणापासून गोडी लागली. तुम्हाला सांगतो, लहानपणी माझा हरिपाठ पाठ होता. माझी आई अशिक्षित आहे, तिला लिहिता वाचता येत नाही, पण तिचा हरिपाठ पाठ त्यावेळेस होता. हे संस्कारच माझ्या परिवारातनं मला आले आणि वारकरी परिवारातनं असल्यामुळे
ती वारी मी पुढे चालू केली आणि तरुणांसाठी एक निर्व्यसनी नीतिवंत भविष्यातला तरुण तयार व्हावा म्हणून मी रायगड वारी चालू केली. आमदार होण्याच्या अगोदर केलेली वारी लोकांना ती राजकीय वारी वाटायची, परंतु आता लोकांना ती आत्मीयतेची, अध्यात्माची आणि शिवरायांच्या रायगडची वारीची एक प्रचिती आली. बरोबर. लोकांना ती वारी आता महाराष्ट्रात एक नंबर पर्यंत, ज्याला आपण म्हणतो की चांगल्या वाऱ्यांपैकी एक वारी, आमदारांनी केलेल्यापैकी एक ती वारी असेल मला असं वाटतं. म्हणजे तुमचं पूर्ण कुटुंब असेल, माऊली असतील, बाबा असतील, सगळ्यांना आमदार झाल्यानंतर त्यांनी मग आपला जो एक मंगेश, लाडका मंगेश, त्यांचा काय बदल त्यांना जाणवले? कारण या सगळ्या कामाच्या व्यापामध्ये कुटुंब हे तुमच्या दृष्टीने खरं तर या सगळ्याच्यामध्ये कमी वेळ कुटुंबाला दिला जात असणार आहे. खरं सांगू का, माझ्या आईला आमदार काय असतं अजूनही माहित नाही. ती खूप साधी आहे. वडिलांना पण माझ्या घरात ह्या पदाचा हवा कोणाच्याच डोक्यात गेली नाही. माझे पोरं, बायको, आई वडील आणि अगदी मी पण अगदी जमिनीवर राहतो. आमदारकी ज्या दिवशी डोक्यात जाईल, हवा डोक्यात गेली म्हणजे समजायचं की रासाला सुरुवात होईल. दुसरी बाजू अशी आहे की तिला आमदार, फक्त लोक तिला कळतं की आमदार झालाय, मोठं पद आहे, लोक आपल्या घरी येतात, मान सन्मानाचं पद आहे, लोक माझ्या पोराला चांगलं म्हणतात, लेखाचं नाव कुठेही आहे, हे तिच्यासाठी आईचं हृदय असतं. शेवटी तिला ते आवडतं. पण तिला आमदार म्हणजे काय करू शकतो, हा तिचं त्या आमदाराचं महत्व काय आहे ते खूप साधी आहे. मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला कारण तुम्ही मगाशी म्हणालात वारीच्या वेळेला लहानपणी तुम्ही पैसे साठवून ठेवायचात वारीसाठी, तर हा जो बदललेला प्रवास आहे म्हणून मला ते जाणून तुम्हाला सांगतो की बघा, माझा परिवार तसा खूप सर्वसामान्य होता. ती बिचारी शिकली पण नाही, तिला आजही सही येत नाही आणि अगदी मराठी तिला फ्लुएंटली बोलता येत नाही. पण तिने म्हणजे मला आईवडिलांनी काय दिलं तर संस्कार दिले. त्या संस्कारातनं इथपर्यंत येता आलं. मला असं वाटतं की आईवडिलांचा तो एक मोठा संस्कार, हरिभक्त पारायण वारकरी परिवाराचा, संप्रदायाचा तो विचार, तो त्यांनी म्हणजे अगदी लहानपणापासून घातला डोक्यात, तो आजही मी पुढे चालवतोय. पण या सगळ्यामध्ये तुमची अर्धांगिनी जी आहेत त्यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. म्हणजे हे जे वाक्य म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा वाटा असतो, स्त्रीचा हात असतो, आणि हे अगदी 100% खरं आहे ना? हे खरं आहे. म्हणजे प्रतिभाची साथ माझ्या मागे भक्कम आहे. महिलांचं एक मोठं संघटन तिने उभं केलंय आणि ज्याला म्हणतो की कुठलीही अपेक्षा न ठेवता तीही काम करते. आता प्रचारात जेवढा मी सक्रिय आहे तेव्हा माझ्यापेक्षा अधिक तीही सक्रिय आहे. प्रत्येक मतदारसंघात म्हणूया, प्रत्येक जिल्ह्यात म्हणूया किंवा प्रत्येक तालुक्यात, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे एकतर महिला सक्षमीकरण आणि महिलांची सुरक्षितता. त्या दृष्टीने तुम्ही काय विचार केलाय किंवा त्याविषयी अजून काही नवीन तुम्ही उपक्रम चाळीसगावात आणणार आहात का? खरं तर महिलांच्या विषयावर त्यांना रोजगार उपलब्ध जर झाला तर मोठ्या प्रमाणात एक बदल घडेल. जेवढ्या बचत गट आहेत त्या बचत गटांना स्ट्रेंथनिंग करण्यासाठी मी एक मागे भवन दिलेत. त्यातली काही पूर्ण झाली, काही आता पूर्ण होतील. पण बचत गटांच्या संदर्भात पुढच्या 5 वर्षात एक अजेंडा, रोडमॅप तयार करून काम करायचं ठरलं आहे. त्यांना मधल्या काळात मी ट्रेनिंगही दिलं. त्यांचे प्रोडक्ट पोर्टल्सवर जाऊन वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कसे आपल्याला विकता येतील, म्हणजे तो अगदी महाराष्ट्रातला एक आयडियल प्रोजेक्ट करायचं माझं ठरलं होतं. ते अडचण अशी आहे की तेवढ्या अजून महिलांची विचार करायची पद्धत आमच्याकडे तेवढी अजून जात नाही. पण मला ह्यावेळेस असं लक्षात आलं की महिलांचा सक्रिय राजकारणातला सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे. राजकारणाच्या पलीकडे त्यांना उद्योगात जर आपण मदत केली तर त्याचा फायदा त्या परिवारांना होईल. आणि मी तुम्हाला सांगतो की पुढच्या 5 वर्षात महिलांवर जे काम या मतदारसंघात होईल ते महाराष्ट्रातलं रोल मॉडेल असेल. क्या बात आहे. तुम्ही आता ऑनलाईनचा पण उल्लेख केला. खरं तर ऑनलाईनच्या या युगात तितकेसे लगेचच सगळे राजकारणी असतील किंवा विविध क्षेत्रातली लोक असतील अगदी तितकी यूज टू नाही झालेली आहेत. पण विकासाच्या दृष्टीने म्हणूया, तरुणांच्या दृष्टीने म्हणूया, आज ऑनलाईनला जास्त महत्त्व आलं आहे. ऑनलाईनला आता तर सगळंच तुम्ही पाहता की सगळेच लोक आता प्रेफरेबली सगळ्याच गोष्टी ऑनलाईनलाच, म्हणजे
सगळ्याच गोष्टी बघायला लागलेत आणि खूप हायटेक आता सोशल मीडिया करता सक्रिय झालेला दिसतोय आपल्याला यामध्ये. तुम्हाला सांगतो की टेक्नो सावी ज्याला आपण म्हणतो की बरोबर, बदलत्या काळात बदलती राजकीय सगळीच शस्त्र राजकारणाची वापरली पाहिजे. माझ्याकडे कार्यालयात एक चांगली यंत्रणा आहे की बऱ्यापैकी जे काही 10-20 आमदार जे ऍक्टिव्हली सोशल मीडिया कॅम्पेन करत असेल त्यात मी पण एक असेल. आणि मी एक ज्याला म्हणतो की माझी स्वतःची आमची एक टीम, लगान टीम आम्ही तिला नाव दिलंय. ती कुठली प्रोफेशनल नव्हती, पण आम्ही सगळं त्यातनं शिकून रिसर्च इनोव्हेशन करून ते सगळं तेही चालू केलं. पण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुढे लोकांना जावंच लागणार आहे असं एकंदरीत चित्र आहे. म्हणजे आपण पाहतो एकीकडे AI सगळीकडे आता एक टेक्नॉलॉजी लॉन्च झालेली आहे आणि त्यामध्ये आता इथल्या सगळ्या तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? नाही, तरुणांनी बघा काय झालं की तुम्हाला सांगतो की आमच्याकडे जी कॉलेजेस आहेत ती फक्त सर्टिफिकेट मागणारी कॉलेज आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो की अगदी माझे विरोधक म्हणून सांगत नाही, माझे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचं फार्मसी आणि इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. बरं, 50 एक पोरं डिपार झाले कॉपी केसमध्ये, त्यांचं करिअर स्पॉइल झालं. म्हणजे त्यांच्या कॉलेजमध्ये स्टाफ नसतो, शिकवायला नसता, ही इथली एक दुरावस्था तयार झाली. कॉलेजेस ज्याला आपण म्हणतो की ज्या पद्धतीने झाले पाहिजे, इथं काही 2-3 जुन्या संस्था आहेत त्यांनी रेप्युटेशन सांभाळलंय. परंतु जे आताच्या काळातली जी शाळा कॉलेजेस चालू झालीत ती ज्याला आपण म्हणतो की ती फक्त सर्टिफिकेट देतात डिग्रीचं डिप्लोमाचं, परंतु स्किलफुल ज्याला म्हणतो की एम्प्लॉयमेंट जनरेशन जे व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही. त्यासाठी एक वेगळा रोडमॅप करून त्याच्यावर काम करायचं आमचं चाललंय. आज नुसतं तरुणांना आश्वासन देणार, मी 5,000 पूर्ण नोकरी देणार, नोकरी मिळावी घेणार, हे भूलभुलई आहे. म्हणजे लोक नोकरीच्या नावाखाली पैसे जमवतात. मला असं वाटतं की एखादा तरुण शिकलेला आहे, पिसलेला आहे, घरी बसलाय, त्याला आपण अजून भावनिक साथ घालून त्याला कुठे अजून आगीत तेल ओतायचं. त्याच्यामुळे मी तो विषय तुम्हाला आज सांगत नाही. योग्य वेळ आल्यानंतर तरुणच तुम्हाला सांगतील की ह्या माणसाने आम्हाला रोजीरोटीला लावलं. पण यंदाच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रभर जर तुम्ही पाहिलं तर मग महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, आश्वासनांचाच पाऊस सुरू आहे, भडीमार सुरू आहे. म्हणजे एकीकडे 1,500 रुपये अकाउंटमध्ये येणार, तर मग आम्ही जर आमचीच सत्ता आली तर 1,500चे 2,100 होतील. दुसरीकडे सांगितलं जातं 3,000 दिले जाते. ते आम्ही करू, ते करतील का नाही ती शंका आहे. बघा, महायुतीने जर सांगितलं आहे, केंद्राने आणि महाराष्ट्र केंद्राचं पण तुम्ही बघा, जवळ दिलेल्या आश्वासनं 91% पूर्ण केलीत. उभाठा आणि महाविकास आघाडी यांची आश्वासनं पहा, यांचा रेशो खूप कमी आहे. अगदी तुम्हाला सांगतो की ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मी त्यांना जवळून पाहिलंय कार्यकाळ त्यांचा 2.5 वर्षाचा. महाराष्ट्रातला दुर्दैवी मुख्यमंत्री जर कोणी असेल तर त्यांचा कार्यकाळ गेला. कधीही कोणाला भेटले नाहीत, कुठल्याही समस्या जाणून घेतल्या नाहीत. महाराष्ट्रासारखं राज्य ऑनलाईन त्यांनी चालवलं असं होऊच शकत नाही. आता जे आश्वासनं देत आहे, कमिटमेंट व्हर्सेस परफॉर्मन्स, जे पक्ष देतील तेच राजकारणात टिकतील. वेळ काढण्यासाठी जे आश्वासनं देतील, आता बघा राहुल गांधींनी जे आश्वासनं दिली त्या आश्वासनांचं काय झालं, झालीत कुठे पूर्तता? त्याच्यामुळे ते काय आश्वासनं देत आहे, लोकांना माहिती आहे की पूर्तता कोण करू शकतं. गेल्या अनेक वर्षाच्या मागण्या, छोटे छोटे घटक, पोलीस, कोतवाल, पोलीस पाटील, आशा सेविका, मदतनीस, संगणक परिचालक, कितीतरी लोकांना छोट्या छोट्या घटकांना या सरकारने दिलं. त्याच्यामुळे हे सरकार काम करणारं सरकार आहे हे राज्यात माहिती आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, म्हणजे तो काळ एकतर कोविडचा काळ होता, कोविडच्या काळामध्ये चाळीसगावामध्ये देखील तुम्ही खूप मोठी मदत इथल्या सगळ्या नागरिकांना केली. चाळीसगावामध्ये त्यावेळेच्या ज्या सोयीसुविधा असतील, मग अगदी रेमडेसिवीरपासून अनेक औषधं, ऑक्सिजन्स, हे सगळं तुम्ही त्यावेळेला तातडीनं खरं तर या ठिकाणी तालुक्याला दिलं. कोविडच्या काळामध्ये एकही दिवस मी घरी राहिलो नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो की जेव्हा लक्षात आलं की याची आता लोकांपर्यंत लागण होईल, लोकांना खूप सफर व्हावं लागेल, मी अन्न छत्र चालू केलं. मी त्यावेळेस जी जी मदत लागली, लोकांना जाण्या येण्याची अडचण होती, पासेस पासून तर सगळ्या अडचणी, 2,000 लोकांना मी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आणलं.
हां. कोळीच्या काळामध्ये सगळे लोक घरात बसायचे, बरोबर. पण मी जीवावर उदार होऊन मतदारसंघात उभा राहिलो, हां. लोकांसोबत राहिलो, हां. एक विश्वास दिला. शेवटी बघा, लोकांनी आपल्याला निवडून देताना हे पण त्यांच्या डोक्यात असतं की अडचणीच्या काळात आमदार आमच्या सोबत राहील. मी कोविडच्या काळात आणि महापूर आले, दोघे वेळेस लोकांना वाऱ्यावर सोडलं नाही. माझ्या विरोधात जे आता निवडणूक लढताय त्यांनी पाण्याचीही बॉटल कुठे दिली नाही. असेल तर त्यांनी सांगावं. ते फक्त त्या काळात त्यांनी काय उद्योग केले त्याच्यावर मी आता बोलत नाही, पण तुम्हाला सांगतो की कोविडच्या काळात मी लोकांच्या सोबत राहिलो, लोकांना त्याची जाणीव आहे. बावनकुळेंनी असं देखील म्हटलं होतं की राज्यामध्ये जर आपण 25 आमदारांची यादी काढली तर त्यामधले 25 पैकी तुम्ही एक असाल जे विकास कामांची पूर्तता करतात, नुसतंच बोलत नाही, पूर्तता करतात. मग म्हणूनच तुम्ही देवेंद्र फडणवीस असतील किंवा गिरीश महाजन असतील यांचे अगदी निकटवर्तीय सहकारी म्हणून तुमचा उल्लेख केला जातो. अशी काय जादू तुम्ही केली आहे त्यांच्यावर? असं आहे की कामाला कोणी थांबू शकतं का? जे जबाबदारी नेतृत्व मला देतं ते मी पूर्ण करतो. बघा, माझ्याकडे तर देण्यासारखं काय, डिलिव्हर करण्यासाठी कमिटमेंट वर्सेस परफॉर्मन्स. कुठल्याही मुद्द्यावर मला जी जबाबदारी दिली असेल, पक्षाने दिली असेल, गिरीश भाऊंनी दिली असेल, कधीही टाळली नाही. अगदी गोव्याच्या मतदारसंघात मला जबाबदारी दिली, नाविलियम आणि बाजूला एक मतदारसंघ होता, तिथपासून दूध संघ, जिल्हा बँक, जी जबाबदारी मला दिली ती जबाबदारी पूर्ण केली. त्याच्यामुळे काम करणारा सहकारी म्हणून ते सोबत घेऊन चालता. नेत्यांचं कार्य सहकार्यावर प्रेम असणं हे स्वाभाविक आहे, त्यांचं माझ्यावर प्रेम हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तुमचा हा म्हणजे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ हा खरं तर बहुभाषिक आहे. मग त्यामध्ये हिंदू वोटर्स आले, मुस्लिम आले, अल्पसंख्याक आले, शेतकरी आहे, आदिवासी आहेत. तर या सगळ्यांना तुम्ही कसं सामावून घेताय? कारण आता जी एक लाट आपण पाहतो देशात, राज्यात, ही हिंदुत्वाची लाट सुरू आहे. बघा, तुम्हाला सांगू का, जात हा फॅक्टर मला लागू नाही. खाली तुम्ही विचारा, कुठलाच फॅक्टर मला लागू पडत नाही. माझ्याकडे मुस्लिम आले, मी जातीपातीच्या राजकारणात त्यांनाही ठेवत नाही. आदिवासी, बंजारा, राजपूत, माळी, वाणी, कुठलाही समाज, अगदी छोट्या छोट्या मायनॉरिटी समाज या विषयाच्या भानगडीत मला ती जात हा लागू नाही. सगळ्यांना सोबत घेऊन चालायची माझी भूमिका असते. सगळे अगदी तुम्हाला सांगतो, कोणी आला आणि त्याच्याकडे जातीपातीच्या राजकारणात बघितलं असं कधीही माझ्या मनात नसतं. त्याचाच परिणाम असा होतो की सगळे समावेशक लोक माझ्यासोबत काम करतात. बरोबर. सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन काम करतोय. त्याच्यामुळे ह्या सगळ्या बहुभाषिक लोकांना, सेवालाल भवन, एकलव्य भवन, सावता भवन, सगळ्या लोकांना जेही आले असतील त्यांना देण्याचा प्रयत्न केलाय, समाधान करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामुळे जात ही फॅक्टर मला लागू नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा खूप गाजतोय. निवडणुकीच्या आधी तर आपण पाहिले अनेक आंदोलनं झाले, अनेक उपोषणं झाली. तुम्ही स्वतः एक मराठा नेते म्हणून समोर आहात, तुमचं याविषयीचं काय मत आहे? आमच्या मतदारसंघात एक वेगळी बांधणी आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो. हां. इथल्या भिल्लाला वाटतं की आमचा आमदार आहे, इथल्या दलिताला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारायचा चालणारा हा खरा पाईक आहे, इथल्या बंजारा बांधवांना वाटतं सेवालाल महाराजांच्या नावाने त्यांचा जागर करणारा हा आमचा आमदार आहे. मराठा समाजाच्या तरुणांना विचारलं, सर्वच 12 बौद्ध 18 पगड जातींना विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा हा सच्चा पाईक आहे. जातीपातीच्या राजकारणात मला लागू नाही. अगदी ज्याला म्हणतो की स्टॅम्पिंग, ज्याला म्हणतो की कुठल्या समाजाचे लावून घेणं, ते माझ्यावर झालं नाही. सगळे समाज, अगदी माळी समाज म्हणा, राजपूत समाज म्हणा, महाराणांचा विषय असेल, माळी समाजाचा विषय असेल, छोटे छोटे समाज जरी असतील, त्यांना एक विश्वास आहे की हा आमचा आमदार आहे, हा आमचा माणूस आहे. त्याच्यामुळे मला ते लागू नये. तो राज्यभराचा इफेक्ट बघा, ज्या गोष्टी घडणार नाहीत, ज्या गोष्टींच्या अडचणी आहेत, त्या गोष्टींवर काय बोलायचं. परंतु माझ्या मतदारसंघापुरता तो विषय, जात हा विषय मला लागू नाही. म्हणूनच विकास कामांवर तुम्ही खरं तर अधिक बोलत असता. परदेशी दौरे जे झाले काही आमदारांचे, ज्यामध्ये त्यांचा अभ्यासू दौरा खरं तर हा होता,
त्यापैकी एक दौरा म्हणजे तुम्ही लंडनला गेला होतात, 12 जणांचं आमदारांचं शिष्टमंडळ गेलं होतं आणि तुम्ही त्यातले एक होतात. आम्ही लंडनला ज्यावेळेस गेलो हां. ते 6 जनरेशनचा विचार करून ऍक्ट तयार करतात. अच्छा. पुढच्या 6 फ्युचर जनरेशन ऍक्ट, हां. की पुढच्या 6 पिढ्यांवर या कायद्याचा काय परिणाम होईल. हां. कुठलंही काम करताना हां. ते एवढा विचार करतात. मला असं वाटतं की त्या दौऱ्यातनं एक चांगलं शिकायला मिळालं. पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात काय काय करता येईल, विधानसभा सदस्य म्हणून राज्याला आपल्याला काय देता येईल, बऱ्याचशा गोष्टी तिथे शिकण्यासारख्या होतात. हां. पुन्हा माझं ठरलंय की दौऱ्यावर जायचं, अच्छा. 2-4 देशांचे दौरे करायचे, हां. तिथं काय चाललंय, तिथल्या सगळ्या परिस्थिती, सिंचनाची, शिक्षणाची, आरोग्याची व्यवस्था कशा उभ्या राहिल्यात, तिथल्या तरुणांसाठीच्या व्यवस्था कशा उभ्या राहिल्यात, त्यातला आपल्या राज्यात काय आणता येईल, यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करायचा. माझ्या डोक्यात एक नक्की ठरलं आहे की माझ्यासारख्या तरुणाला एवढी मोठी संधी दिली आहे, या संधीचं सोनं करून मला यासाठी काय काय करता येईल, नुसता मतदारसंघच नाही, परिसराला काय काय देता येईल, तरुणांसाठी काय देता येईल. अगदी तुम्हाला सांगतो की मला महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटनांचं तुम्हाला सांगतो, सगळ्याच विषयांवर कायद्यातले सगळ्यात बदल करण्यासाठी सगळ्यात माझा पुढाकार असतो. सगळ्यात जास्त MPSCचे प्रश्न, महाराष्ट्रातले MPSCचे बरेचसे तरुण माझ्या संपर्कात असतात. अगदी छोट्या छोट्या संघटना ज्यांना कोणीही वेळ देत नाही, त्यांना मंगेश चव्हाण जास्तीत जास्त वेळ देतो. का की या घटकांना सामावून घेतलं पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या मी या राजकारणातलं बऱ्याचदा चित्र पाहतोय. मी ज्या वेळेस तुम्ही जसं लंडन दौऱ्याचं म्हटलं, तिथली जी व्यवस्था जी उभी राहिली, त्यातल्या छोट्या छोट्या घटकांना न्याय दिला गेला, ती भूमिका माझ्या एक लक्षात आली. आणि मी महाराष्ट्रातल्या पण बऱ्याचशा ज्या संघटना आहेत त्यांना, म्हणजे ग्रामसेवकांपासून तर अगदी सगळ्याच संघटना, ज्यांना यासाठी वेळ देतो की हे स्ट्रेंथनिंग करून आपल्याला महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या लोकांपर्यंत त्यांच्या मार्फत ज्या व्यवस्था पोहोचतात त्यांना ताकद दिली पाहिजे, म्हणून मी त्यांना देखील मदत करत असतो. तुमचं आमदारकीचं मानधन मिळतं, त्यातनं सुद्धा दाखवून दिलेले ते म्हणजे एकतर स्कॉलरशिप तुम्ही देता तरुण तरुणींना, युवतींना, जेणेकरून त्यांना एक प्रोत्साहन म्हणू शकतो त्यांच्या भवितव्यासाठी. ते मी बघा, शिक्षण या विषयावर दरवर्षी एक कार्यक्रम घेतो. मानधनातला काही भाग देऊन, काही NGO मधून आणून. तुम्हाला सांगतो की मला माहिती आहे की ग्रामीण भागात अडचणीच्या परिस्थिती असतात. पोरांना कोणीतरी आमच्या मागे उभा आहे की सगळ्यांनाच मदत लागत नाही. अगदी तुम्हाला सांगितलं की मॅडम तुम्ही घाबरू नका, मी आहे. तुम्हाला एक आशेचा किरण वाटतो. तुम्ही काय माझ्याकडे मदत मागायला याल असं नाही. 100 लोकांना सांगितलं की काही घाबरू नका, मी आहे ना, आणि आले तर करू ना मदत, काही अडचण नाही. कोण काय मागतं, कोणी तर म्हणत नाही माझ्या घरचा किराणा करून द्या. मी तरुणांच्या पाठीमागे कायम उभा राहतो. शिक्षक, विद्यार्थी हा असा दुवा आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की शालेय कार्यक्रम माझ्या एवढे खूप क्वचित लोकांनी राबवले असतील. दरवर्षी मी शिक्षण या विषयावर एक कार्यक्रम राबवतो. तो यासाठी की तरुणांमध्ये त्याची जागृती व्हावी, कोणीतरी आपल्या पाठीमागे आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो यासाठी की बाबा आपल्याला कोणीतरी सोबत आहे. चाळीसगाव मधल्या सगळ्या जनतेला तुम्ही काय आवाहन करा? तुम्हाला अगदी सांगतो, आव्हान एकच करेल, 2024ची विधानसभेची निवडणूक ही फक्त मंगेश चव्हाणला आमदार करायची म्हणून लोकांनी बघायची नाही. माझं वाक्य लक्षात ठेवा, 2024ला जे लोक आज मतदान करतील त्यांना 29ला प्रचिती येईल की आपण आपल्या भविष्यासाठी मतदान केलं. तरुणांना कळेल की 2024चं मतदानाचा फायदा आपल्याला काय झाला. जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या लक्षात येईल की 1500चे 2100 करण्यासाठी आपला भाऊ आपल्यासोबत राहिला. वारकऱ्यांना कळेल की हिंदुत्वाचा अखंड परंपरेचा पाईक असणारा पायकाला आपण मतदान केलं. सगळे आबाल उद्यानपासून तर ज्यांना डेव्हलपमेंट पाहिजे, उद्योजकांना कळेल की व्यवसायाला मदत करणारा आपल्याला सगळ्यांना सहकारी मिळाला. या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की स्टिंग ऑपरेशन्स करणारा जिगरबाज युवा मिळाला. 2024 ते 29 चाळीसगावकरांच्या स्वप्नातलं चाळीसगाव घडवण्याची ही मतदान आहे. या मतदानाचा परिणाम तुम्हाला 29ला पुन्हा दिसेल की आपण कोणत्या माणसाला मतदान केलं आणि त्याचा काय परिणाम झाला हे मी तुम्हाला कृतीतनं दाखवून देईन. मला स्वतःला मंगेश चव्हाण हे नाव जेव्हा आम्ही ऐकतो किंवा समोर येतं त्यावेळेला
स्टिंग ऑपरेशन करणारे आमदार म्हणून मला अधिक आवडलं, कारण असे कमी आमदार आहेत ते प्रत्यक्षात उतरून त्याच्यावर खरं तर कठोर कारवाई करताना दिसतात. वेषांतर असो किंवा मग जाऊन तिथं स्वतः तपासणी करणं असो, तर हे तुम्ही कायम वारंवार करता. बघा कसं आहे की मतदारसंघ असेल किंवा कुठल्याही लोकांना त्रास होत असेल आणि त्याचं ग्रेव्हियन जर आपण घेत नसू, शेवटी लोकांनी आपल्याला निवडून दिलं आहे की खाली जनतेत काय चाललंय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातही असं घडायचं, ते वेषांतर करून खाली काय चाललंय, लोक आपल्याविषयी समाधानी आहेत की नाही, लोकांना काही पिळवणूक होते का, छळवणूक होते का, तेही बघायचं. आणि त्यांचा मावळा म्हणून मी तो विचार करतो की खाली काय चाललंय हे क्रॉस चेक केलं पाहिजे. बरोबर, लोकांना मनात काय चाललंय ते बघितलं पाहिजे. आणि बऱ्याचदा मी असं तपासत असतो, त्याचं एखादं स्टिंग ऑपरेशन तुम्ही बघितलं असेल. हो, म्हणजे अनेकदा खरं तर कार्यकर्ते असतील किंवा हे असं भेसळ प्रकरण असेल किंवा बेकायदेशीर गोष्टी करणारे हे तिथल्या नेत्यांची नावं घेऊन ह्या गोष्टी करताना सुद्धा दिसतात. माझा मूळचा स्वभाव आहे अन्यायाच्या विरुद्ध लढणे, वाचा फोडणे, स्पष्ट बोलणे. माझ्या मतदारसंघात इतरही ठिकाणी जिथं जिथं कोणाला अन्याय होत असेल तर माझं काम आहे, मग तो कोणी असू दे, त्यात कमीपणा मला तर कधीच वाटत नाही. वेषांतर करून यासाठी करावं लागलं की राज्यासमोर एक चित्र निर्माण होईल, त्याचा महाराष्ट्रभर इम्पॅक्ट झाला, त्याचा महाराष्ट्रभर त्याचं एक उदाहरण गेलं. बरोबर. आणि एकदा काय 10दा जरी वेळ आली तर मी असं करेल. तुम्ही खरं तर प्रत्येक गोष्टीवर प्रचंड अभ्यास केलाय. तुमच्या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघावर तुम्ही बारकाईनं अभ्यास केलाय. राज्यामध्ये आजही प्रामुख्याने जी समस्या जाणवते ती म्हणजे एकतर पाणी, दुष्काळ. मी आता पाण्याचा प्रश्न असा सोडवतोय की पिण्याचं चाळीसगाव शहराला 150 कोटीची नवीन योजना मंजूर केली. प्रादेशिक योजना म्हणून ग्रामीण भागातील बऱ्याचशा योजना पूर्ण केल्यात. 17 गावांची माझी रोहिणी दोंडीकर आता जी योजना आहे ती आता लोकार्पण मी महिन्या 15 दिवसात करून टाकेल. ती योजना पूर्णत्वास येते. शेतीसाठी पिढ्यांची एक योजना होती ती करतो आहे. गिरणे तुम्हाला मी बोललोय की गिरणेचं पाणी पुन्हा मराठमध्ये आणायचंय, नारपारचं पाणी गिरणेत आणायचंय. हा प्रकल्प आम्ही राबवतोय. आणि बरेचसे छोटे छोटे कॅनल्स कनेक्ट करायचे की ज्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होईल. मी तुम्हाला सांगतो बारामती नंतर चाळीसगाव पॅटर्न हा महाराष्ट्रात जाईल. ओके. मी फार मोठी आश्वासनं तुम्हाला आज सांगत नाही, माझं वाक्य लक्षात ठेवा. पाण्याचा शेतकऱ्यांचा पॅटर्न हा सगळ्या पाठचाऱ्या मी आता कॉन्क्रिटीकरण करतोय. त्यातल्या 70 कोटीच्या पहिल्या टप्प्यात आता करतोय. महाराष्ट्रात हा चाळीसगावचा पॅटर्न जाईल एवढं लक्षात राहू द्या. पाण्याविषयी तुम्ही तुमचे काय खरं तर योजना आहेत हे चाळीसगाववासियांना तुम्ही सांगितलेत, मात्र शेतकऱ्यांसाठी काय असणार आहे? शेतकरी हा शब्द भावनिक काढला. शेतकरी, मायबाप, जनता, गोरगरीब हे पुढाऱ्यांचे वारंवार शब्द असतात. शेतकऱ्यांसाठी बोलून ते करून दाखवलं. तुम्हाला सांगतो चाळीसगाव मतदारसंघात जेवढे पैसे, जेवढा दुष्काळी अनुदान, विमा, महापुरात झालेलं नुकसान, दुधाचं अनुदान, जेवढे पैसे या वर्ष 2 वर्षात सत्तेच्या काळात आले तेवढे मागच्या 15-20 वर्षात देखील पैसे आले नाही. तालुका दुष्काळात बसवला, अनुदानासाठी पाठपुरावा केला, पीक विमा नोंदवून घेण्यासाठी मी स्वतः लक्ष घातलं, स्वतः यंत्रणा उभ्या केली. माझ्या मतदारसंघात जेवढे पैसे शेतकऱ्यांना मिळालेत मला असं वाटतं की उत्पन्नापेक्षा जास्त पैसे मिळाले. मी ग्रामीण भागात जातो तो अगदी हसून लोक म्हणतात की आमचा माणूस आहे, अरे वो तुझ्यामुळे एवढे पैसे मिळाले. म्हणूनच म्हणणार की मंत्रालयाच्या तिजोरीवर सगळ्यात जास्त डाका कोणी टाकला असेल तर तुम्ही. बघा तो डाका माझ्यासाठी टाकला का? अर्थात माझ्या शेतकऱ्यांसाठी जर मंत्रालयाच्या तिजोरीवर वारंवार डाका टाकायची वेळ आली तर वारंवार टाकेल. तो तुम्ही डाका समजताय, पण मी तो शेतकऱ्यांवरचा अन्याय दूर करण्यासाठी आणलेला निधी समजतोय. पण माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना हे माहिती आहे की हा शेतकऱ्यांचा आमदार आहे, शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जाणारा आमदार आहे. तुम्हाला सांगतोय मी आंदोलनात जेलमध्ये गेलो, एकही दिवस बाहेरचं खाल्लं नाही. ज्या कैद्यांना सुविधा दिल्यात त्याच मी घेतल्यात. शेतकऱ्यांच्या विषयावर कुठलीच कॉम्प्रोमाइज मी करत नाही, करणार नाही. अगदी भेसळीचे बियाणं असू द्या का काही असू द्या, शेतकरी हा माझ्यासाठी जीव की प्राण आहे, सर्वतोपरी आहे. शेतकरी या विषयावर नो कॉम्प्रोमाइज. मंगेशजी, आपण नेहमीच खरं तर निवडणुका आल्या की आपण आरोप प्रत्यारोप पाहत असतो आणि या सगळ्यामध्ये जे एक टिपिकल प्रश्न ज्याचा तुम्ही मगाशी देखील उल्लेख केला, मग ते पाणी असेल, अन्न, वस्त्र, निवारा, बेरोजगारी, या अशा एक टिपिकल मुद्द्यांवर आपण निवडणुका ज्या आहेत त्या होताना पाहतोय. यंदाच्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता?
बघा आणि मुळात आरोप जे केले जातात विरोधकांकडनं आरोपांचा सुद्धा एक भडीमार होतोय. तुम्हाला सांगतो 23 तारखेला तुम्ही निकाल लागल्यावर आवर्जून चाळीसगावचा निकाल बघा. चाळीसगाव विधानसभाची निवडणूक ही आता माझी राहिलेली नाही, ती लोकांनीच हातात घेतलेली आहे. एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांमध्ये आहे, स्पष्ट मॅन्डेट दिसतोय, जनभावना स्पष्ट दिसत आहे की मंगेशला आमदार करायचंय, मंगेश दादाला आमदार करायचंय, आमच्या भावाला आमदार करायचंय, आमचा वारकऱ्याला आमदार करायचंय, आम्हाला न्याय देणाऱ्या माणसाला आमदार करायचंय. हे एकदम सर्वदूर चित्र स्पष्ट आहे. ही निवडणूक आता लोकांनी हातात घेतलेली आहे. जनतेची निवडणूक झाली आहे. जनता त्याचं उत्तर तुम्ही 23 तारखेला बघा काय करू शकते. आणि जनतेने निवडणूक हातात घेतल्यावर काय निकाल लागतो हा 23 तारखेला तुम्ही सगळेजण बघाल, त्याचे साक्षीदार राहाल. राहिला विषय विरोधकांचा. आता विरोधकांचं काम आहे विरोध करणं, खोटे नरेटिव्ह पसरवणं. ते काय नरेटिव्ह पसरवता की ह्या गावात आता डीमार्ट येणार आहे, डीमार्ट आलं तर सगळे व्यापारी संपतील. आता बघा जसं जसं आता सगळं विस्तार होतोय, आता डीमार्ट महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी जातंय, त्यांची पॉलिसी ठरलेली आहे. आता या गावात रिलायन्स आलं, रिलायन्स ट्रेंड आलं, 2 रिलायन्स आलेत, ते ब्रँड आता आलेत म्हणून काय बाकीच्यांचं नुकसान झालं का? माझ्या विरोधकांना आता माझ्यावर आरोप करायला काहीच नाही. आमदार डीमार्ट आणतील तर तुमचं नुकसान होईल. बघा मी तुम्हाला सांगतो, तर त्यांनी ऑलरेडी 7-8 ठिकाणी जागा बघितल्यात, हिरापूर रोडला बघितल्यात, व्यापाऱ्यांशी त्यांच्या बोलणी झाल्यात, सगळ्या वाटाघाटी झाल्यात. परंतु आता विरोधक अगदी खालच्या स्तराला, आणि मी आपल्या माध्यमातून सांगेल की अशा खोट्या नरेटिव्हला लोकांनी बळी पडायला नको. काय पसरवलं जातं, एकीकडे म्हणतात की कामं झाली नाही, दुसरी म्हणतात की भ्रष्टाचार झाला. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की मी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज चौकात मी 5 कोटीचा चौक करतोय, त्यांनी काय पसरवलं की ते छोटंसं राजमुद्रा आणि शिल्प 5 कोटीचं कसं झालं, 1 लाख रुपये फुटाचा खर्च झाला का? अगदी त्या राजमुद्रा आणि शिल्पाचा खर्च फक्त 25 लाख रुपये आहे. त्याचं एस्टिमेट, TS, त्याचं सगळे कागद बघावी विरोधकांनी. ते शिकलेले आहेत, पण ते काय करतात, काही लोकांना हाताशी धरून त्यांना आरोप करायला लावतात. त्या चौकाचे काय काय प्रोव्हिजन्स आहेत, आणि बघा सगळे DSR आयटम असतात. असे काही कुठलेही पैसे शासन कधी काढून देत नाही. अधिकाऱ्यांना काय मरायचं आहे का, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. पण आता काम कसं सांगायचं, उलट कसं मांडायचं, माझ्या विरोधकांनी काही काम केलं नाही. खोटं नॅरेटिव्ह प्रत्येक बाबतीत, म्हणजे कोणाला काय सांगतील मी अंदाजही तुम्हाला सांगू शकत नाही. महाराष्ट्रात जर सगळ्यात खोटं बोलणारा जर प्रतिस्पर्धी उमेदवार असेल तो माझ्या विरोधात आहे. म्हणजे माझं राजकारणातलं दुर्दैव एक आहे, मला खानदानी उमेदवार विरोधक भेटला नाही, एवढंच माझं राजकारणातलं दुर्दैव आहे. विरोधक असावा पण तो खानदानी असावा, तेवढा फक्त मला जी खंत आहे तेवढीच एक खंत राजकारणातील आहे. खरं तर चाळीसगाव मधल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या गावाचा हेवा वाटेल असा विश्वास, आश्वासन नाही तर असा विश्वास मंगेश चव्हाण यांनी या इथल्या सगळ्या नागरिकांना दिलाय. आणि त्यामुळे प्रत्येक घरापर्यंत, घरोघरी, दारोदारी विकासाची गंगा आपल्याला चाळीसगावात पाहायला मिळणार आहे. आणि म्हणूनच येत्या 20 तारखेला भाजप चिन्हावर, कमळ या चिन्हावर मंगेश चव्हाण यांना निवडून आणा, या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणायचं आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल.